नमस्कार श्रोते हो, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मधील बिल्डिंग पब्लिक इंटरेस्ट एआय कॅटलिटिक फंडिंग फॉर इक्विटेबल ॲक्सेस टू कम्प्युटर रिसोर्सेस या सत्रात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांनी नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यासाठी संगणकीय संसाधनं खुली करणं या विषयावरील कार्यकारी अहवालाचं प्रकाशन केलं. या चर्चासत्राच्या माध्यमातून वरिष्ठ सरकारी नेते, परोपकारी संस्था आणि जागतिक एआय तज्ज्ञ एकत्र आले आणि त्यांनी प्रोत्साहन निधी, नवीन संस्थात्मक मॉडेल्स आणि ग्लोबल साऊथसाठी प्रगत संगणक सुलभ आणि परवडणारे कसे बनवून देऊ शकतो यावर चर्चा केली. या संभाषणात अधोरेखित करण्यात आलं की प्रश्न आता डेटा सेंटर क्षमता निर्माण करण्यापुरता मर्यादित नाही, तर आरोग्य, शिक्षण आणि कृषी यासारख्या क्षेत्रांमध्ये सार्वजनिक हिताचे परिणाम स्पष्टपणे परिभाषित करण्यासाठी या संसाधनांचा वापर केला जातो याची खात्री करणं हा आहे. स्टार्टअप्स, संशोधक आणि सामाजिक क्षेत्रातील संस्थांसाठी संगणकीय प्रवेशाचं वास्तविक वापरात रूपांतरण करण्यासाठी मागणीचं एकत्रीकरण, सामायिक पायाभूत सुविधा, कौशल्य विकास आणि मिशन आधारित चौकटी महत्वाच्या असतील यावर त्या वक्त्यांनी भर दिला. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांनी जागतिक एआय संक्रमणाच्या केंद्रस्थानी समतेला स्थान दिलं आणि प्रगतीचे खरे मोजमाप सार्वजनिक उद्दिष्टाशी ती किती जोडलेली आहे यावर अवलंबून असेल यावर भर दिला. ते म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगात परिवर्तन होईल असं आमचं सामूहिक मत आहे. मात्र हे परिवर्तन न्याय्य, समावेशक आणि सार्वजनिक हिताशी जोडलेलं आहे का, हा मूळ प्रश्न आहे. सध्याच्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी हाच मुद्दा आहे. एआय कोलॅबोरेटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन टिस्ने यांनी पायाभूत सुविधा आणि प्रभाव यांच्यातील वाढत्या तफावतीचा धोका अधोरेखित करत क्षमता निर्मिती वास्तविक वापराशी जुळत नाही अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगायला हवी असं सांगितलं. ते म्हणाले की मला काळजी आहे की 2 वर्षात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की आपण ग्लोबल साऊथसह अनेक देशांमध्ये संगणकीय क्षमता मिळवण्यात यशस्वी होऊ, परंतु त्या ठिकाणी डेटा सेंटरचा प्रभावीपणे वापर केला जात नसेल. पॅट्रिक जे मॅकगव्हर्न फाउंडेशनचे अध्यक्ष विलास धर यांनी धोरण, भांडवल आणि उपयोजन यांना मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी नवीन संस्थात्मक यंत्रणांची गरज अधोरेखित केली. प्रवेश योग्यता केवळ बाजार शक्तींवर सोडून देता येणार नाही असं ते म्हणाले. ग्राहक आणि निर्मात्यांसाठी एआयचं विस्तारयोग्य सेवेत रूपांतरण करणं हे केवळ उत्पादन आव्हान नसून ते एक धोरणात्मक आव्हान देखील आहे असं ते म्हणाले. ही प्रगती केवळ खासगी बाजारपेठेतून किंवा आघाडीच्या स्वयंसेवी संस्थांना विकासक बनवण्यास सांगून साध्य होणार नाही. पुढील 12 महिन्यात आमचं काम म्हणजे या परिवर्तनाला मोठ्या प्रमाणावर आधार देणाऱ्या आणि सर्व घटकांना जोडणाऱ्या संस्थांच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्यांनी नमूद केलं. काला या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिको गिटाऊ यांनी संगणकीय क्षमतेची मागणी स्पष्ट विकास उद्दिष्टांशी जोडलेली असावी आणि ती आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे समर्थित असावी यावर भर दिला. हे केवळ जीपीयू उपलब्ध करून देण्याबद्दल नाही, आरोग्य, शिक्षण आणि शेतीसारख्या क्षेत्रातील समस्यांचं निराकरण करण्यासाठी जीपीयू कसा वापरला जातो हे महत्वाचं आहे असे त्या म्हणाल्या. फिलॅन्थ्रॉफी एशिया फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शॉन सिओ यांनी प्रगत संगणकीय सुविधांचा विस्तार करण्यासाठी मागणी एकत्रित करणं, सवलतीचे प्रवेश मॉडेल्स आणि कौशल्य विकास या महत्वाच्या घटकांवर प्रकाश टाकला. जेव्हा तुम्ही नवीन क्लाउड्स किंवा सेवा म्हणून जीपीयूच्या उदयाबद्दल विचार करता, तेव्हा सामाजिक प्रभाव आणि आर्थिक प्रगतीकरता एआयची क्षमता मुक्त करण्यासाठी हे विकास सकारात्मक ठरतील. मात्र स्टार्टअप्स आणि परिणामाभिमुख संस्थांसाठी आपण ते कसे अधिक सुलभ बनवू शकतो यासाठी आपण परिसंस्थेची निर्मिती करत आहोत त्याबद्दल विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आत्ताच आपण ऐकलं एआय इम्पॅक्ट समिट 2026 वर हे वृत्तविशेष. हा कार्यक्रम प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती.